येणाऱ्या 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या समाजाच्या वतीने आज गंगाखेड येथे बैठक घेण्यात आलेली होती। जेणेकरून याच्या अगोदर 14 दिवसाचं आमरण उपोषण हे अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती संभाजीनगर येथे झालं होतं, परंतु त्याची दखल या प्रशासनानं घेतल्या नसल्यामुळं आम्ही 30 दिवसाचा टायमिंग दिलेला होता। त्या दिवसामध्ये त्याने दखल न घेतल्यामुळं नाईलाज असतो आज रोजी आम्हाला 10 तारखेला ताळेठोक आंदोलनाचा इशारा देऊन 10 तारखेला आम्ही ताळेठोक करणार आहोत एवढं बोलून मी माझे समाज बांधवांनी जास्तीत जास्त समाज बांधवांनी ताळेठोक आंदोलनासाठी सहभागी व्हावं हीच नम्र विनंती व होणाऱ्या प्रशासनाचा जे बी जुलूम होईल ज्याची बी त्याच्यासाठी तोंड देण्यासाठी आम्ही सर्वात पुढे राहणार आहोत। परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड सर्व जिल्ह्यामधून महाराष्ट्रातून संपूर्ण समाज बांधव एकत्र येणार आहे। आज गंगाखेड येथे कोळी महादेव कोळी मल्हार या जमातीची संयुक्त बैठक गंगाखेड येथे ठेवण्यात आली होती। कारण की आतापर्यंत आमच्या कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे जात वैधता प्रमाणपत्राच्या फायली या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढचं शिक्षण घेण्यासाठी जात वैधतेची आवश्यकता असते। आमच्या समाजाच्या वतीनं संभाजीनगर येथे 14 दिवसांचं आमरण उपोषण या ठिकाणी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता आमचं या ठिकाणचं उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। म्हणून आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संभाजीनगरच्या 4ही समित्यांना या ठिकाणी टाळे ठोकणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासन व प्रशासनावर राहील अशी या ठिकाणी समाजाच्या वतीनं घोषणा करतो। महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो आदिवासींच्या विकासासाठी म्हणून एक विकास विभाग वेगळा स्थापन करण्यात आला। त्या विकास विभागाच्या माध्यमातून TSP आणि OTSP असे 2 भेदभाव केले, जे की 1950 पूर्वी त्यांच्याही नोंदी कोळी आहेत आणि मराठवाड्यातल्या समाज बांधवांच्याही नोंदी कोळीच आहेत। मग त्यांना कोळी महादेव कोळी मल्हारचे सर्टिफिकेट दिले जातात। तर ह्या मराठवाड्यामधून जो स्थलांतरित झालेले असं संशोधकांनी लिहून ठेवलेले, जे TRTAचे मुख्य आयुक्त होते, पहिले संचालक होते गोविंद गागे, यांनी काय सांगितलं, मराठवाड्यातून आम्ही इकडं स्थलांतरित झालोय, नगर, नाशिक, ठाणे, पुणे, तर त्यांना कोळी नोंदीच्या आधारे कोळी महादेवचे सर्टिफिकेट दिले जातात, जे आपल्या मराठवाड्यातून गेलेले आणि जे मराठवाड्यात राहिलेले त्यांना कोळी नोंदीच्या आधारे कोळी महादेव आणि कोळी मल्हारचे दाखले वैधता प्रमाणपत्र नाकारले जातात। यासाठी येत्या 10 ऑगस्टला जाब विचारण्यासाठी 10 ऑगस्टला टाळेठोक आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे।